जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्म नाम समास 9वा श्रवण निरूपण नाम श्रीराम। आता श्रवण कैसे करावे तेही सांगिजेल आघवे, श्रोता अवधान द्यावे एक चित्ते। एक वक्तृत्व श्रवणी पडे, तेणे झाले समाधान मोडे। केला निश्चयो बिघडे अकस्मात, ते वक्तृत्व त्यागावे जे माईक स्वभावे। जेथे निश्चयाच्या नावे शून्याकार, एका ग्रंथे निश्चय केला तो दुजयाने उडाविला। तेणे संशयाची वाढला जन्मवरी, जेथे संशय तुटती होय अशंका निवृत्ती। अद्वैत ग्रंथी परमार्थी श्रवण करावे, जो मोक्षाचा अधिकारी तो परमार्थ पंथ धरी। प्रीती लागली अंतरी अद्वैत ग्रंथांची, जेणे सांडिला इहलोक। जो परलोकींचा साधक तेणे पहावा विवेक अद्वैत शास्त्री। जयास पाहिजे अद्वैत तयापुढे ठेविता द्वैत। तेणे क्षोभले उठे चित्त तया श्रोतयाचे। आवडी सारिखे मिळे तेणे सुखची उचंबळे। नाही तरी कंटाळे मानस ऐकता। ज्याची उपासना जैशी त्याशी प्रीती वाटे तैशी। तेथे वर्णिता दुजयाशी प्रशस्त न वाटे। प्रीतीचे लक्षण ऐसे अंतरी उठे अनायासे। पाणी पाणवटे जैसे आपणची धावे। तैसा जो आत्मज्ञानी नर तयास नावडे इतर। तेथे पाहिजे सारासार विचरणा ते। जेथे कुळदेवी भगवती तेथे पाहिजे शक्त शक्ती। इतर देवांची स्तुती कामा नये सर्वथा। घेता अनंताच्या व्रता तेथे न लगे भगवद्गीता। साधू जनाशी वार्ता फळाशेची नाही। वीरकंकण घालिता नाकी, परी ते शोभा पावे नाकी। जेथील तेथे आणिकी कामा नये सर्वथा। नाना महात्मे बोलिली जेथील तेथे वंद्य झाली। विपरीत करुणी वाचिली तरी ते विलक्षण। मल्हारी महात्म्य द्वारकेशी, द्वारका महात्म्य नेले काशी। काशी महात्म्य व्यंकटेशी, शोभा न पावे। ऐसे सांगतान असे वाड, परी जेथील तेथेची गोड। तैशी ज्ञानियांस चाड अद्वैत ग्रंथांची। योग्यांपुढे रहाण, परीक्षवंतांपुढे पाषाण। पंडितांपुढे डफगाणा, शोभा न पावे। वेदज्ञापुढे जती, निस्पृहापुढे फळश्रुती। ज्ञानियांपुढे पोथी कोकशास्त्राची। ब्रह्मचर्यापुढे नाचणी, रासक्रीडा निरूपणी। राजहंसापुढे पाणी ठेविले जैसे, तैसे अंतर्निष्ठांपुढे ठेविले शृंगारिक टिपडे। तेणे त्याचे कैसे घडे समाधान। रायास रंकाची आशा, तक्र सांगणे पियुषा। संन्याशाशी ओवसा उचिष्ट चांडाळी। कर्मनिष्ठान वशीकरण, पंचाक्षरी निरूपण। तेणे भंगे अंत करण, सहजची त्याचे। तैसे परमार्थिक जन, तयांस नसतान आत्मज्ञान। ग्रंथ वाचिता समाधान होणार नाही। आता असो हे बोलणे, जया स्वहित करणे। तेणे सदा विचरणे अद्वैत ग्रंथी। आत्मज्ञानी एक चित्ते तेणे पाहणे अद्वैत। एकांत स्थळी निवांत समाधान। बहुत प्रकारे पाहतान ग्रंथ नाही अद्वैता परता। परमार्थास तत्वता तारूच की। इतर जे प्रपंचिक हास्य विनोद नवरसिक, हित नव्हे ते पुस्तक।
परमार्थाशी। जणे परमार्थ वाढे अंगी अनुताप चढे, भक्ती साधन आवडे या नाव ग्रंथ। जो ऐकतांच गर्व गळे, का ते भ्रांतीचे मावळे। ना तरी एक सरे ओळे मन भगवंती, जेणे होय उपरती। जेणे अवगुण पालटती, जेणे चुके अधोगती या नाव ग्रंथ। जेणे धारिष्ठ चढे, जेणे परोपकार घडे, जेणे विषय वासना मोडे या नाव ग्रंथ। जेणे परत्र साधन, जेणे ग्रंथे होय ज्ञान, जेणे होई जे पावन या नाव ग्रंथ। ग्रंथ बहुत असती, नाना विधाने फळश्रुती, जेणे नुपजे विरक्ती भक्ती, तो ग्रंथ चिन्हवे। मोक्षेविण फळश्रुती, ते दुराशेची पोथी, ऐकतान ऐकतान पुढती दुराशाची वाढे। श्रवणी लोभ उपजेल जेथे, विवेक कैचा असेल तेथे, बैसली दुराशेची भूते यान तया अधोगती। ऐकोनीच फळश्रुती, पुढे तरी पावो म्हणती, तया जन्म अधोगती सहजची झाली। नाना फळे पक्षी खाती, तेणेची तयान होय तृप्ती, परी त्या चकोराची चित्ती अमृत वसे। तैसे संसारी मनुष्य, पाहे संसाराची वास, परी ते भगवंताचे अंश, भगवंताची इच्छा भगवंताची इच्छिती। ज्ञानियांस पाहिजे ज्ञान, भजकांस पाहिजे भजन, साधकांस पाहिजे साधन इच्छेसारखे। परमार्थास पाहिजे परमार्थ, स्वार्थास पाहिजे स्वार्थ, कृपणास पाहिजे अर्थ मनापासूनी। योगियांस पाहिजे योग, भोगियांस पाहिजे भोग, रोगियांस पाहिजे रोग हाजते मात्र। कवीस पाहिजे प्रबंध, तार्किकास तर्कवाद, भाविकांस संवाद गोड वाटे। पंडितांस पाहिजे व्युत्पत्ती, विद्वानांस अध्ययन प्रीती, कळावंतान आवडती नाना कळा। हरिदासा आवडे कीर्तन, शुचिस्मंतान संध्यास्नान, कर्मनिष्ठान विधी विधान पाहिजे ते। प्रेमळास पाहिजे करुणा, दक्षता पाहिजे विचक्षणा, चातुर्य पाहे शहाणा आदरेशी। भक्त पाहे मूर्ती ध्यान, संगीत पाहे ताळ ज्ञान, रागज्ञानी तानमान मूर्छना पाहे। योगाभ्यासी पिंडज्ञान, तत्वज्ञानी तत्वज्ञान, नाडीज्ञानी मात्राज्ञान पाहतसे। कामिक पाहे कोकशास्त्र, चेटकी पाहे चेटक मंत्र, यंत्री पाहे नाना यंत्र आदरेशी। टवाळा आवडे विनोद, उन्मत्तास नाना छंद, तामसास अप्रमाद गोड वाटे। मूर्ख होय नादलुब्धी, निंदक पाहे उणी संधी, पापी पाहे पापबुद्धी लावून अंगी। एकान पाहिजे रसाळ, एकान पाहिजे पाल्हाळ, एकान पाहिजे केवळ साबडी भक्ती। आगमी पाहे आगम, शूर पाहे संग्राम, एक पाहती नाना धर्म इच्छेसारखे। मुक्त पाहे मुक्त लीळा, सर्व पाहे सर्व कळा, ज्योतिषी भविष्य पिंगळा वर्णू पाहे। ऐसे सांगावे ते किती, आवडी सारखे ऐकती, नाना पुस्तके वाचती सर्व काळ। परी परत्र साधने विण, म्हणू नये ते श्रवण, जेथे नाही आत्मज्ञान तया नाव कर्मणूक। गोडी विण गोडपण, नाके विण सुलक्षण, ज्ञाने विण निरूपण बोलोची नये। आता असो हे बहुत, ऐकावा परमार्थ ग्रंथ, परमार्थ ग्रंथे विण व्यर्थ गथा गोवी। म्हणून नित्यानित्य
म्हणून नित्या नित्या विचार, जेथे बोलिला सारा सार, तोचे ग्रंथ पैल पार पाववी विवेकी. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरु. हा 60 ओव्यांचा अध्याय आहे. सुंदर आहे. काय काय दिले, किती सुंदर दिले बघा. श्रवण करा, तुम्ही शेवटपर्यंत श्रवण करा, तरच तुम्हाला कळेल. ऐकलंच नाही तर कळणार कसं. ह्याच्यामध्ये किती सुंदर दिलं आहे समर्थांनी. आणि खरंच हे समर्थांनी एवढं सुंदर लिहिलं, एवढं सुंदर लिहिलं. हे सुंदर कशामुळं लिहिलं तर त्यांनी जे 1300 कोटीचं जप केलं ना, त्याच्याने हे सुंदर लिहिलं. एवढे सुंदर म्हणजे जे माणसामध्ये अवगत आहे तेच लिहिले, जे सत्य आहे तेच लिहिले. आणि बरेच ग्रंथांची त्यांनी संमती घेतली समर्थांनी आणि तो आपल्या पुढे आणलं. आणि खरंच आपलं बोलतात ना, आपलं महत्भाग्य की त्यांचं ग्रंथ आपल्याला वाचायला मिळालं. तर मित्रांनो, या समासाला, या व्हिडिओला लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण पुढचा समास तुम्हाला लगेच येणार. तुम्ही जर सबस्क्राईब केलं, बेल आयकॉन बटन दाबलं तर लगेच तुम्हाला त्वरित दुसरा समास मिळेल ह्याच्या पुढचा. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भारत. वंदे मातरम.